इकडे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराजी व्यक्त करणारे शिवसेना ठाकरे गटाचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी 7 ते 8 माजी नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केलाय। त्यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंना नाशिकमध्ये मोठा फटका बसलेला आहे। ठामपणे सांगितलं, हा शिंदे गट नाही, ही शिवसेना पक्ष आहे आणि या शिवसेना पक्षाला न्यायालयाने उच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे। आणि त्याच्याही पलीकडे जाऊन साहेब 40 आमदार घेऊन जरी बाहेर निघाले असतील, परंतु साहेब जनतेने सुद्धा आपल्याला स्वीकारले, आपल्याला 60 आमदार म्हणून त्या ठिकाणी परत पाठवलेला आहे। आणि मग जनता आणि उच्च न्यायालय याच्यापेक्षा कोण आहे? मग माझ्यासारखे नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असंख्य शिवसैनिक भाई यांना या गोष्टी पटलेल्या आहेत। एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो विरोधात बोलत होता, त्याच्या मुलीच्या लग्नाला येणं, तिथं सगळ्या गोष्टी संपल्या आणि त्या दिवशी ठरवलं काही झालं तरी चालेल, भाईंना अपेक्षित असलेला आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये आपण जायचं आणि बाळासाहेबांच्या विचार असलेला महाराष्ट्र आपण घडायचा। आपण फक्त उमेदवार द्या, आपल्याला अपेक्षित असलेला आणि वंदनीय बाळासाहेबांना अपेक्षित असलेला नाशिक जिल्हा हा शिवसेनेवरती प्रेम करणार आहे। आणि पुन्हा एकदा आम्ही संपूर्ण या नाशिक जिल्ह्यावरती प्रत्येक निवडणुकीवरती मार्केट कमिटी सुद्धा असू द्या, भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, एवढी आपल्याला सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो। आणि विलास शिंदेंच्या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदेंची सुद्धा जोरदार फटकेबाजी दिसून आली। काय विलास, तिथे काही शिल्लक ठेवलंयस की नाही असा मिश्किल प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला। हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है क्या असा एकनाथ शिंदेंनी प्रश्न विचारलाय। सगळ्यांना धुवून आले नाशिकमध्ये। काय विलास, काय तिकडे काय शिल्लक बिल्लक ठेवले का नाही? काय हा ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है क्या? आता मला नक्की विश्वास आहे की नाशिक महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। नागपूरमध्ये सराईत गुंड युवराज माथनकरने शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गुंड युवराज माथनकरने पक्षप्रवेश केलाय। युवराज माथनकर विरोधात खंडणी आणि हत्येसारखे गंभीर गुन्हे आहेत। 2 वर्ष तुरुंगवास भोगलेल्या गुंडाने शिंदे सेनेत प्रवेश केलाय, त्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येते। मात्र पक्षप्रवेश केलेली व्यक्ती गुंड आहे की अन्य कुणी मला माहिती नाही, असं एकनाथ शिंदे यांनी अजब उत्तर दिलंय। वादग्रस्त कशाला? आपण वादात पडणारे लोक आम्ही नाही आहोत, परंतु स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी याचं लक्ष ठेवलं पाहिजे की या शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आला पाहिजे। अरे बाबा, कधी कधी आम्ही ज्यावेळेस पक्षप्रवेशाला जातो त्यावेळेस ज्याला पक्षप्रवेश देतो त्याची सगळ्यांची हिस्ट्री अगदी बारकाईनं माहिती असते, अशातला भाग नाही। माझ्या हातनं देखील एकदा इथं घडलेलं होतं, तुला आठवत असेल मागच्या काळामध्ये, पण ते कळलं की लगेचच आम्ही त्यांना पक्षातनं बाजूला केलं। पोलिसांनी थोडं बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे की कुणाची नावं आहेत आणि त्यावेळेस लगेच त्या पक्षप्रवेशाच्या लक्षात जे पक्षप्रवेश देतात त्या नेतृत्वाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे।